आणि मग घरामध्ये लाईट नाही, अंधार आहे, मंडपामध्ये प्रकाश आहे. बाईची सुई घरामध्ये हरवली आणि बाई इकडं आली शोधत शोधत. कुठं? मंडपामध्ये. मंडपामध्ये आल्याच्या नंतर आमच्या तुकाराम बाबांनी विचारलं मावशीला, मावशी कानातलं हरवलं का? नाही. मग मावशी गळ्यातलं? नाही. मग पायातलं? नाही. मग हातातली एखादी? तुकाराम बाबांनी विचारलं. बाबाला वाटलं हिच्या अगोदर मला जर सापडली तर. गळ्यातलं, कानातलं? नाही म्हणते ना महाराज. नाही. मावशी नेमकं काय हरवलं? सुई हरवली. सुई. काय हरवलं मावशी? सुई हरवली. मग कुठं हरवली? मंडपाच्या त्या कोपऱ्यात हरवली का या कोपऱ्यात हरवली? स्टेजवर हरवली? कुठं हरवली सुई? कुठं हरवली? घरात. मावशीने सांगितलं, बर का राठोड महाराज, सुई घरामध्ये हरवली. मग मावशी जर सुई घरामध्ये हरवली तर मंडपात का शोधताय? मावशी म्हटली घरात अंधार आहे. घरात काय? अंधार आहे, म्हणून प्रकाशामध्ये शोधते. आता इकडं सप्ताह झाल्यानंतर सुद्धा शोधत बसली मावशी, तर सापडणार आहे का? सापडणार आहे का सुई? कारण हरवलं एका ठिकाणी पाहतो. हा, आपल्याला काही शोधण्यासाठी, माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, आपल्याला काही शोधण्यासाठी, अंधारातलं शोधण्यासाठी प्रकाशाची गरज लागते. पण त्या भगवंताला प्रकाशाची गरजच नाही, तो स्वयंप्रकाश रूप आहे. हजारो लाखो सूर्य ज्याच्यामध्ये आहे तो कृष्ण परमात्मा चित, सत चित, आनंद. आनंद स्वयं आनंद स्वरूप आहे. तुम्ही बघा, दुःखाचा उलटा शब्द होतो सुख, सुखाचा उलटा दुःख. रात्र दिवस बोलत चला, स्त्री स्त्री पुरुष, पाणी अग्नी, आहे की नाही? पण म्हटले आनंदाला उलटा शब्दच नाही. आहे का तुमच्याकडं आनंदाला शब्द? एक जण कथेत उठला आणि म्हटले परमानंद. म्हटले परमानंदामध्ये सुद्धा आनंद तसाच आहे. परमा तू लावलाय. परमानंद, परमानंदामध्ये सुद्धा आनंद आहे आणि स्वतः आनंद स्वरूप आहे. म्हणून भगवंताला आनंद देणारा आहे. मला वाटते त्याच्यापासून जेवढा आनंद आपल्याला मिळतो ना, तेवढा आनंद कशापासूनच मिळत नाही. आनंद मिळण्यासाठी किती प्रयत्न करतात लोक, बंगला बांधतात. म्हटले आनंद आला. कशाचा आनंद? कर्ज फेडताना कळतं आनंद. लग्नामध्ये तेवढा आनंद असतो. किती? बहारो फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, इतकाच आनंद. अत्तरचा वास, सेंटचा वास, तितकाच आनंद. परत 2 महिन्याने भेटा ना, झेडूबामचा वास येतो. म्हटले आनंद कुठं गेला? म्हटले जसा माहेराला गेला तसा परत आलाच नाही. परत यायला तयारच नाही. काय? आणि काही काही माणसं मूर्खस्य गात्रानी वर्धंती किंतुम तेषाम ज्ञानम न वर्धंती. एक जण असंच पडलं होतं, अंगावर घेऊन सुस्ती आली, झोपलं. आणि पंक्ती पठानो, कथेला नाही, कीर्तनाला नाही, पंक्तीला म्हटले 10 भाकरी खाल्ल्याशिवाय मागं सरत नाही. भाकरी खाल्ल्यात झोपलं ते. आणि झोपल्यानंतर मग मित्र आला. अरे म्हटलं काय मूर्ख आहे, काय झोपा काढतो, म्हटलं काय आराम करतो, कळतं का तुला? अरे तो म्हटलं याच्यात आनंद आहे. कसला आनंद आहे? म्हटलं काहीतरी कर. काय कर? अरे काहीतरी कष्ट कर, मग काय होईल? काम केलेले पैसा येईल. पैसा आल्यानंतर काय होईल? म्हणजे गाडी होईल, बंगला होईल. मग काय होईल? तुला एखादा जण पोरगी देईल. बरोबर आहे की नाही? एखादा व्यक्ती पोरगी देईल. मग काय होईल? मग लग्न होईल. म्हटले पोरं बाळ होतील. म्हटले मग काय होईल? म्हटले पोरं बाळ मोठे झाल्याच्या नंतर तुला सांभाळतील आणि मग सगळा संसार कंप्लीट झाला, व्यवस्थित झाला, मग आरामच आराम आहे ना. जो आराम करत होता त्याला हा सांगू लागला. तुमच्या लक्षात येत आहे ना? कष्ट करायचे, पैसे कमवायचे,
बंगला बांधायचा, गाडी घ्यायची, लग्न करायचं, पोरं होऊ द्यायचे, पोरं झाले की लहानचे मोठे करायचे, मोठे झाले की मग ते कमवतील आणि मग तुला काय देतील, आराम देतील. हे शेजारचं त्याला सांगू लागलं. ते म्हटलं मग एवढं सगळं करू सर मी आत्ता काय करतो. आरामच आहे ना. ज्याला आनंदच घ्यायचा आहे त्याला काय आनंद कशातही मिळतो ना महाराज. पण ज्याला माहिती आहे आनंद फक्त भगवंत आहे, दुसरं काहीच नाही, तो परमार्थामध्ये आनंद घेतो. आनंद अपाया नित्य निरामया, आनंद अपाया नित्य निरामया, अपाया नित्य निरामया, आनंद अपाया नित्य निरामया. अर्थात मला धावत्या वेगेमध्ये सांगायचं आहे की संसारातला आनंद आज आहे, उद्या राहीलच सांगता येत नाही, पिशी भरून जाण्याची शक्यता आहे. पण ज्याचा आनंद आपल्याला नित्य आहे तो फक्त साक्षात भगवंत आहे. सच्चित आनंद तापत्रय विनाशाय, तिन्ही तापांना नष्ट करण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे, आधी भौतिक, आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक ताप, ह्या तिन्ही तापांना नष्ट करण्याची ताकद फक्त भगवंतामध्ये आहे बरं का. फार दुखी आहे माणसं संसारामध्ये. कोई मन दुखी, कोई तन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी सिर्फ हरि के दास. कोण सुखी आहे म्हटले चला आळंदीला, म्हटले चला पंढरीच्या वारीला, काय आनंद आहे, गात जागा गात जागा. म्हटले वय किती आहे, म्हटले आजीचं वय 70 वर्षाचं वय, हातामध्ये टाळ आहे, चिपळ्या आहे, काय नाचतात, काय आनंद घेतात. राधे राधे हो राधे राधे बोलो, राधे राधे बोलो, राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, हम भी बोले
लक्षात राहिलं नाही. वय किती आहे म्हटले? झोपले का तुम्ही? आजी भजन करत होते ना. वय किती आहे? 70 वय. त्या पंढरीच्या वारीमध्ये जेव्हा गजर होऊ लागला, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. लक्षात राहिलं नाही. वारकरी नाचायला लागले. मला वाटते आनंद फक्त भगवंत आहे, दुसरा आनंद कोणी असूच शकत नाही. एखाद्याचं नाव आनंद असू शकतं, बरोबर ना? एखाद्याचं नाव आनंद असू शकतं, पण त्याच्या जीवनात आनंद असेलच शक्य नाही. एखाद्या लेडीजचं नाव आनंदी असू शकतं. घरात काय म्हणले, आनंदी आनंदी आनंदी, पण आनंदीच्या तोंडाकडे पाहिलं तर एवढी दुःखी. आनंद नाव असेल, एवढा दुःखी म्हटले भारताचं सगळं कर्ज यालाच फेडायचं, एवढा दुःखी हा.